नमस्कार. शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे. मी गेले अनेक दिवस झाले का दूध भेसळीच्या बाबतच्या बातम्या करतोय. तर मी आता आंबेगाव तालुक्यातल्या पेठ पारगाव जो हा काय साईट आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जो बोर्ड तुम्ही पहा, हा झूम करा. सिद्धार्थ ॲग्रो गट नंबर 1452 भीमाशंकर सहकारी वसाहत मर्यादित पेठ पारगाव तर्फेखेड असा पत्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मला काय सांगायचं आहे की ही जी डेअरी आहे, डेअरी प्लांट आहे, याच्यावर FDA विभागाने कारवाई केलेली आहे आणि ह्या प्लांटचा परवाना FDA विभागाने निलंबित केलेला आहे. असं जरी असलं तरी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा प्लांट चालू असलेला दिसतोय. तिथं अनेक दुधाचे एक टँकर्स आपल्याला दिसतोय. त्या ठिकाणी तो आलेला दिसतोय. आतमध्ये शटर देखील ओपन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मला काय सांगायचं आहे का ही जी डेअरी आहे ही गेल्या महिनाभरापूर्वी याच्यावर कारवाई झालेली होती. तर ही डेअरी कुणाची आहे तर सांगून तुम्हाला धक्का बसेल. तर ही डेअरी आहे विष्णू हिंगे यांच्या मुलाच्या मालकीची. त्यांच्या मुलाचं नाव सिद्धार्थ आहे आणि ही जी डेअरी आहे पहिली मथुरा डेअरी म्हणून ओळखली जायची. हे विष्णू हिंगे गेली 30-35 वर्ष कात्रज दूध संघावरती ते संचालक आहेत. आत्ता देखील ते संचालक आहेत. अनेक वर्ष ते त्या याच्यावरती चेअरमन देखील राहिलेले आहेत. तर ही चेअरमन असताना किंवा त्या पदावर असताना देखील त्यांनी या ठिकाणी ही डेअरी मथुरा डेअरी काही पार्टनरला घेऊन चालू केली होती आणि ह्या डेअरीच्या उद्घाटनासाठी स्वतः शरद पवार देखील आलेले होते. ज्यावेळी शरद पवारांना ही बातमी समजली का कात्रज दूध संघावर संचालक असलेल्या व्यक्तीने खाजगी दूध डेअरी चालू केलेली आहे, त्यांनी देखील नाराजी देखील उघड केलेली होती. तर पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. नंतर हे जे काही पार्टनर होते ते पार्टनर टप्प्याटप्प्याने कट करण्यात आले. चला आपण बोलत बोलत जाऊया, हे सगळं दाखवूया. ते सगळं कट करण्यात आले आणि त्यानंतर ह्या डेअरीची मालकी विष्णू हिंगे यांच्या मुलाच्या म्हणजे सिद्धार्थ याच्या नावावर करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी मार्गारीन बटर किंवा वेगवेगळे तूप असे प्रॉडक्टची निर्मिती होते. मला सांगायचं काय का ही जी इतकी मोठी डेअरी आहे ती आता बंद जी केलेली आहे, तरी कुठंही याची बातमी बाहेर न येऊन देण्याची दक्षता पूर्णपणे या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता हे विष्णू हिंगे आता विद्यमान संचालक आहे दूध संघावर. तसेच ते स्वतः ZP सदस्य आहे आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष देखील आहेत. असं असताना देखील त्यांचा अद्याप कोणताही राजीनामा घेण्यात आला नाही. गेल्या 1.25 महिना झाला त्यांचा जो पुतण्या होता सुशांत हिंगे ह्याला अटक झाली आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे सगळं जे काय लिंक आहे ती या ठिकाणी या तुम्ही इकडे या ठिकाणी लिंक आहे ते उघड झालं आणि ही सगळी कारवाई यावेळी झाली. तर हा सुशांत हिंगे हा देखील गेले 3-4 वर्षांच्या पूर्वी याच ठिकाणी ह्या काय सिद्धार्थ ॲग्रोचे जे प्रॉडक्ट आहे त्याचं विक्री करायचं काम. काय म्हणता कुणी कुठे काका त्यांना म्हणू या इकडं. तर या ठिकाणी आपण तुम्ही तो झूम करा का काका आहेत स्वतः विष्णू हिंगे आहेत. काय बोला ना. नाही चालूच आहे. तुम्हाला इकडे बोलायचं असेल तुम्ही या इकडे या ना. तुम्हाला इथं बोलायचं असेल तर ते विष्णू हिंगे स्वतः आहे का या ना तुम्ही बोला ना. तर आता स्वतः ते विष्णू काका हिंगे जे आहेत ते म्हणतात तुम्ही इकडे या वगैरे वगैरे. तर आपण पाहू शकतो का विष्णू हिंगे हे स्वतः कात्रज दूध संघावर संचालक आहे. असं असताना स्वतः त्यांची ही डेअरी आहे. असं कसं काय होऊ शकतं असा हा विषय आहे. आता नाही काम चालू आहे आमचं. तुम्हाला यायचं तर या काका. तुम्ही या ना इकडे. नाही मी नाही येणार आतमध्ये तुमच्या प्रीमायसेसमध्ये. तुमची डेअरी बंद आहे ना आता, निलंबित केली आहे ना त्याची बातमी करतोय आम्ही. आम्हाला काही बाकीचा इंटरेस्ट नाही आहे. नाही तुम्ही या ना इकडे काका. मग बोलायचं नाही. मग तुम्ही माझी ऐका ना. तुम्ही मला का बोलवते आतमध्ये. नाही ते लाईव्ह चालू आहे काका. अहो लाईव्ह चालू आहे. नाही माझी विनंती तुम्ही इकडे या ना उलट. नाही मी नाही येणार प्लीज काकांना.
विष्णू इंगेंना सॉरी सांगा, मी तिथे आतमध्ये येऊ शकत नाही, त्यांना काही बोलायचं असेल तर इथे येऊन बोलतील. तर गेले 30-35 वर्षापासून कात्रज दूध संघावरती हे संचालक आहे आणि पूर्ण आंबेगाव तालुका इतका सदन समृद्ध, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुका आहे, बागायती एरिया आहे आणि मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन होते. तर तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल का ह्या आंबेगाव तालुक्याचा वाटा फक्त 21,000 लिटर फक्त कात्रज दूध जातं. मला सांगा का 30-35 वर्ष जो व्यक्ती एका दूध संस्थेचं हे करतोय, कारभार बघतोय आणि ते दूध 50-60 हजार लिटर एकट्या जुन्नर तालुक्यातूनच 50,000 लिटर दूध कात्रज जाते आणि आपण पाहिलं तर फक्त 21,000 लिटरच दूध कात्रज जाते. मग ह्या कात्रजला संपवायचं काम कुणी केलं असा खरं तर प्रश्न या ठिकाणी समोर येतोय. सॉरी डिस्टर्ब झालं. तर सांगायचं आहे काय का हे जे काका आहेत यांचा जो पुतण्या आहे सुशांत, तर सुशांत हा सगळा कारभार बघायचा. तुम्ही जर फेसबुकवर सुशांत हिंगे यांचं जर नाव टाकलं तर ते सगळं डिटेल येतील. तो काय काय विकायचा, कसलं तूप विकायचा, काय हे करायचा, सगळं ते याच्यामध्ये येईल. मी कॅमेऱ्याच्या आता मोबाईलच्या याच्यावरती मी तुम्हाला ते देखील दाखवणार आहे. तर कसं झालं आहे का कात्रज दूध संघ इतका जुना संघ आहे, त्याची स्थापनाच शेतकऱ्यांची संस्था म्हणून झाली, शेतकरीच मालक म्हणून झाली. परंतु आता ते काका तुम्हाला बोलायचं असेल तर या, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसताय, तुम्हाला यायचं असेल तर इथे येऊन बोला थेट. काय होतं तुम्ही असं खालून लपून पाहताय ते विचित्र वाटतंय. तर हेच नाही तर तुम्हाला सांगायचं मला असं होतं की मला अशी माहिती मिळाली हे कात्रज दूध संघाचं इतकं कमी दूध झालं कारण की हे जे काही संचालक लोक आहेत हे स्वतःच्याच यांनी डेअऱ्या चालू केलेल्या आहेत आणि कात्रजला कमी दूध द्यायचं प्रत्यक्षात स्वतःच्या डेअऱ्यांवर हे करायचं. आणि कुठंतरी ही सरकारी डेअरी असल्यामुळं, शासनाचा सगळा कंट्रोल असल्यामुळं या